आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत सोलापूर शहराचा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न उड्डाणपुलाच्या संदर्भात आज बैठक झाली. उड्डाणपुलाच्या संदर्भात गेल्या काही वर्षामध्ये 3-4 वेळा निविदा झाल्या, परंतु जागेचे प्रश्न सुटले नव्हते. यासाठी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय देवेंद्र कोटेजींच्या विनंतीवरून बैठक केली आणि या बैठकीमध्ये जमिनीच्या संदर्भात असलेले सगळे इश्यू आज संपलेले आहेत जवळजवळ. त्यामध्ये शासनाची जमीन मोफत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या समोर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत. पोस्टाची जागा होती त्याही संदर्भात पोस्ट खात्याचे सगळे अधिकारी होते त्याही संदर्भात चर्चा झालेली आहे. रेल्वे खात्याच्या जागेसंदर्भातही चर्चा झाली आणि त्याचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते विभागीय पातळीवर देण्याचा निर्णय आणि मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यासोबत ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या गोष्टी उड्डाणपुलाच्या संदर्भात जे निर्णय घेणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय आता झालेले आहेत आणि उड्डाणपूल होण्यातला सगळे अडथळे आता संपलेले आहेत. सन्माननीय देवेंद्र कोटेजींनी या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं आणि आज सगळे डिपार्टमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंट असतील राज्याचे असतील सगळ्यांना एकत्र घेऊन आज बैठकीत निर्णय घेण्याचा निर्णय झाला. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात सगळ्या जागेला विनामूल्य देण्याच्या संदर्भातला मंत्रिमंडळ निर्णय घेईल असाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसात म्हणजे येणाऱ्या 1-2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्याची प्रत्यक्षात वर्क ऑर्डर आता देता येईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्यानिमित्तानं सोलापूर शहरवासियांना या आनंदाची बातमी देताना मला मनापासून आनंद होतो, कारण सोलापूरचा उड्डाणपूल हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यासोबत सोलापूर शहरातल्या पाण्याचा जो विषय होता गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहराला रोज पाणी देण्यासंदर्भातला विषय आहे. समांतर पाईपलाईन झाली, समांतर पाईपलाईन नंतर पाटणीच्या WTP प्लॅनचा जो विषय होता त्याही संदर्भात आता राज्याचे सगळे थळे संपलेले आहेत. राज्यात्मक प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेला आहे. लवकरच त्यालाही मान्यता येईल आणि तोही विषय मार्गी लागेल. परंतु सगळ्यात महत्वाचा विषय जो सोलापूर शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे, दुहेरी पाईपलाईनचं पाणी आलं तरी सुद्धा शहरातल्या इंटरनल पाईपलाईनची व्यवस्था जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत शहराला रोज पाणी देणं शक्य नाही. याही संदर्भात माननीय कोटे साहेबांनी सातत्यानं फॉलोअप केलेला आहे. आमचे बाकीचे आमदार करतात, परंतु आज कोटे साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांच्याकडे या बैठकीचा आग्रह धरला होता आणि त्यातून आज तोही विषय आज जवळजवळ मार्गी लागलेला आहे. ज्या अडचणी होत्या, वर्ल्ड बँकेचा शेअर किती आहे, स्टेटनं किती द्यायचा आहे, महानगरपालिकेनं काय करायचं आहे या संदर्भातल्या जे बहुतांश विषय होते ते आज मार्गी लागलेले आहेत. त्यामुळं नोव्हेंबर एंडपर्यंत याचं टेंडर प्रक्रिया कंप्लीट करण्याचा आणि वर्क ऑर्डर देण्याचा निर्णय या निमित्ताने या बैठकीमध्ये घेतलेला आहे. त्या अनुषंगानं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.